तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा ह्या घोषणेप्रमाणे आझाद मैदानामध्ये जे आपलं मराठ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी प्रशासन कसं रडीचा डाव खेळतं आहे हे मी तुम्हाला सांगतो। आझाद मैदानावरील आपल्या आंदोलनाच्या ठिकाणचे आजूबाजूचे सर्व खाण्याचे पॉईंट, खाऊ गल्ली, हॉटेल्स, व्यवसाय यांचं कंपल्सरी सर्व बंद ठेवलेलं आहे। सेकंड, मराठा आंदोलकांना पाण्याची पण सुविधा होऊ नये यासाठी त्यांनी पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद केलेली आहे। थर्ड पॉईंट, जे आपले संडास बाथरूमची व्यवस्था होती महानगरपालिकेची, ते सर्व महानगरपालिकेचे संडास बाथरूम टाळे लावून बंद करण्यात आलेले आहेत। त्याचपासून पावसापासून संरक्षणासाठी आपल्या मराठा आंदोलकांनी जे हे आणले होते तंबू वगैरे, ते तंबू तिकडे कसे उभे राहणार नाही याची पूर्ण दक्षता मुंबई महानगरपालिका घेत आहे। तर आज सध्याचे मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगनारी, हे फडणवीसांच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी हे सर्व रडीचा डाव खेळत आहेत की काय याची आता शंका येऊ लागलेली आहे। त्याचबरोबर आपला लालबागचा राजा, त्या राजाचं अन्नछत्र जे 24 तास चालू असतं ते अन्नछत्र बंद करण्यात आलेलं आहे का तर मराठ्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ नये म्हणून। त्याचबरोबर मराठा स्वयंसेवकांना संडास बाथरूम बंद करण्यात आलेले आहेत। आणि हे जे आपले मराठा स्वयंसेवक आहेत, जे मराठा स्वयंसेवक आपल्याला आळंदी या ठिकाणी भेटतात, त्यांचे अनुभव मी तुम्हाला थोडं लाईव्ह घेऊन येणार आहोत। मराठा स्वयंसेवकांच्या आंदोलनाचे जे अनुभव आहेत ते ज्यांनी प्रत्यक्ष डोळा देखील पाहिले असे अनुभव मी तुम्हाला इथे नमूद करणार आहे आपला अखंड भारत सेवा या यूट्यूब चॅनलवर। त्याचबरोबर हे भूषण गगनारी पहिले जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांचे स्वीस सहाय्यक होते। पुन्हा परत त्यांच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी हा भूषण गगनारी नावाचा जो प्राणी आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर बसवलेला आहे, तो हे सर्व कांड करत आहे। ह्या भूषण गगनारीचा मराठ्यांशी काय द्वेष आहे हे त्यांनी सांगावं। आणि रात्रीच खेळ चाले ह्या म्हणीप्रमाणे रात्रीची आझाद मैदानाची लाईट आपोआप जाते, हे का होतंय? ह्या सर्व प्रकाराला भाजपाचा भाजप सरकारचा पाठिंबा आहे का? आता तरी मराठ्यांना उठा, जागे व्हा आणि आज स्वतःचे डोळे उघडा। जे आता चालू आहे ते जर आत्ता नाही तर कधीच नाही। मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणी ताराबाई यांच्यानंतर मराठ्यांना लाभलेलं हे एक असं मनोज जरांगे पाटील हे एक अनमोल रत्न आहे, ज्यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना एकत्र करून आता त्यांचं नेतृत्व करतात आहे। तर त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू। त्याचबरोबर जे आपले मराठा स्वयंसेवक आणि आंदोलनातले जे आपले सहकारी आहेत त्यांनी पाहिलेलं प्रत्यक्ष दृश्य ह्या आपल्या चॅनलवर त्यांच्या बाईट्स येतच राहणार आहेत। तर त्यांनी जे तिथे अनुभवलं आहे त्याच्या बाईट्स मी तुम्हाला इथे टाकणारच आहोत। जय महाराष्ट्र।